नागपूरच्या भांडेवाडी परिसरात बिबट्याचा वावर होता। तर भांडेवाडीतील एका इमारतीत बिबट्या सापडला होता। तर बिबट्याला पकडण्याचे प्रयत्न ड्रोनच्या माध्यमातून आपण वन विभागाने ड्रोन उडवला आणि त्यामध्ये त्याची लोकेशन ट्रेस करण्याचा प्रयत्न केला। स्टार्टिंगच्या 2 प्रयत्नांमध्ये त्याला फेल झाला, कारण की जिथे लोकेशन आहे तिथे अडगळीची जागा आहे, अंडर कन्स्ट्रक्शन वरचा मजला आहे, त्यामध्ये एक बाथरूम आहे, त्या बाथरूमच्या आतमध्ये असल्याची शक्यता पहिले दर्शवली जात होती। तिथे ड्रोन अटकल्यामुळे प्रॉपर इमेज त्यांना स्पॉट होत नव्हती। नंतर टीम स्वतः वरती गेली आणि त्याला लोकेशन स्पॉट केली त्यांनी। नागपूरच्या भांडेवाडी परिसरात बिबट्या सापडला गेलाय। तर भांडेवाडीतील एका इमारतीत बिबट्याचा वावर आहे। तर बिबट्याला पकडण्याचे सध्या शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत, त्यामुळे सध्या परिसरात भीतीचं वातावरण आहे। नागपुरातील भांडेवाडी परिसरातील एका इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर एक बिबट्या घुसल्याची माहिती मिळाली आहे। तर परिसरात आता मोठी गर्दी आपल्याला पाहायला मिळते। आपण इथे लाईव्ह दृश्य पाहू शकतो की बिबट्याला पकडण्याचे सध्या शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। हेल्प फॉर एनिमल वेलफेअर असोसिएशन नागपूरला या घटनेची माहिती मिळताच ते घटनास्थळी पोहोचून सर्च ऑपरेशन सध्या करतायत। आपण हे लाईव्ह दृश्य पाहू शकतो। या घटनेस्थळी पोहोचून आता सर्च ऑपरेशन सध्या सुरू आहे। नागपूरच्या भांडेवाडी परिसरात बिबट्या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर घुसल्याची माहिती मिळताच हेल्प फॉर एनिमल वेलफेअर असोसिएशन नागपूरला घटनेची माहिती देताच या घटनास्थळी पोहोचून बिबट्याचे आता सर्च ऑपरेशन सध्या सुरू आहे। निश्चितच तेजल, खरं तर नागपूरच्या भांडेवाडी परिसरात हा बिबट्या शिरलेला आहे। या संदर्भात आपण अधिक अपडेट घेऊयात। आपले लोकशाहीचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार सध्या घटनास्थळी दाखल आहेत। ज्ञानेश्वर, काय सध्या परिस्थिती, कशा प्रकारचं हे सर्च ऑपरेशन त्या ठिकाणी आता सुरू आहे? अगदीच आपण पाहायला गेल्या दृश्यामध्ये जे आहे ते आता वन विभागाची आणि पोलीस विभागाची लगबग या ठिकाणी पाहायला मिळते आणि एकूणच जी अँब्युलन्स होती वन विभागाची ती देखील या ठिकाणी जे आहे ते पलटून लावण्यात आली आणि एकूणच दरवाजा खुला करण्यात आला। जवळपास बिबट्या आतमध्ये जे आहे ते रेस्क्यू करण्यामध्ये यश आल्याची माहिती सध्याला येथे बाहेर येते। जवळपास 2 गुंगीचे इंजेक्शन जे आहे ते या ठिकाणी बिबट्याला देण्यात आले, त्यानंतर बिबट्याचं रेस्क्यू करण्यात आल्याची जी आहे ती माहिती एकूणच मिळते। जवळपास 1 ते 1.5 तासाचं सर्च ऑपरेशन या ठिकाणी, रेस्क्यू ऑपरेशन म्हणावं लागेल, या ठिकाणी चाललं आणि त्यानंतर कुठतरी बिबट्यावर आता जे आहे ते नियंत्रण मिळवण्यामध्ये या ठिकाणी वन विभाग असेल आणि पोलीस विभाग यांना यश मिळाल्याचं एकूण दृश्य आहे। सकाळच्या दरम्यानमध्ये ज्या भागातून जे आहे ते हा बिबट्या आलेला होता त्या भागाच्या संपूर्ण सीसीटीव्ही फुटेज तपासून जे आहे ते त्याचं ट्रॅक केल्याचं या ठिकाणी आता काही अधिकाऱ्यांकडून जे आहे ते सांगण्यात येत आहे। त्यानंतर जे आहे ते संपूर्ण या ठिकाणी बिबट्या ज्या घरामध्ये, ज्या इमारतीमध्ये दुसऱ्या माळ्यावरती घुसला गेलाय त्या ठिकाणी सुरुवातीला ड्रोनच्या माध्यमातून जे आहे ते त्याला पाहण्याचा प्रयत्न केला गेला, मात्र अगदी अडचणीच्या भागामध्ये हा बिबट्या या घरामध्ये शिरला गेला असल्याने त्या ठिकाणी ड्रोन जे आहे ते काम करू शकलं नाही। त्यानंतर प्रत्यक्ष काही अधिकारी आणि कर्मचारी आतमध्ये थेट घुसले आणि ज्या ठिकाणी बिबट्या आहे त्या ठिकाणी बिबट्याजवळ जाऊन जे आहे ते गुंगीचं औषध त्याला इंजेक्शन त्याला देण्यात आलं। त्यानंतर आता जाळ्या घेऊन जे आहे ते या ठिकाणी अधिकारी कर्मचारी आतमध्ये शिरत आहेत आणि बिबट्याला बाहेर आणण्याचं आता थोड्याच वेळामध्ये आणलं जाऊ शकतं। एकूणच जर पाहायला गेलं तर या ठिकाणी अँब्युलन्स देखील या ठिकाणी आता वन विभागाची तैनात करण्यात आली आहे, जे यामध्ये बंदिस्त करून जे आहे ते बिबट्याला आता जे आहे ते नेलं जाऊ शकतं। मात्र दृश्यांमध्ये जर पाहिलं तर मोठ्या संख्येमध्ये जे आहे ते नागरिक या ठिकाणी सकाळपासून याच पद्धतीने जे आहे ते हा बिबट्याचं रेस्क्यू ऑपरेशन पाहण्यासाठी या ठिकाणी एकूणच जमलेलं आहे। एकूणच नाशिकच्या घटनेनंतर नागपूरमध्ये सुद्धा या पद्धतीने बिबट्या शिरला गेला असल्याने या परिसरात एकूणच भीतीचं वातावरण पाहायला मिळते। मात्र नाशिकच्या घटनेची तुलना जी आहे ते नागपूरच्या या घटनेची करता येणार नाही, अशा पद्धती देखील वन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे, कारण की या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात कुठेही जंगल नाही। हा बिबट्या जो आहे तो चुकून मानवी वस्तीमध्ये शिरला गेला असल्याने जे आहे ते या पद्धतीने या घरामध्ये हा बिबट्या सध्याला अडकल्याचं चित्र आहे। त्यामुळे नागरिकांनी भिवून जाऊ नये असं देखील आवाहन वारंवार जे आहे ते वन विभाग असेल, पोलीस विभाग यांच्या माध्यमातून जे आहे ते केलं जात आहे आणि आता कुठतरी वन विभागाला आणि पोलीस विभागाला जे आहे ते रेस्क्यू करण्यामध्ये यश मिळाल्याचं एकूणच जे आहे ते माहिती समोर येते आणि आता अधिकारी आतमध्ये जे आहे ते थेट गेलेले आणि आता काही क्षणामध्येच बिबट्याला बाहेर जे आहे ते बंदिस्त करून या ठिकाणी आणलं जाऊ शकतं आणि या व्हॅनमध्ये जे आहे ते या बिबट्याला या ठिकाणून नेलं जाऊ शकतं। मात्र सध्याला गर्दी
गर्दी जी आहे ती नागरिकांची मोठी आहे, त्यामुळे बिबट्याच्या रेस्क्यू सोबतच नागरिकांना जे देखील या ठिकाणी शांत राहण्याचं आवाहन जे आहे ते वारंवार पोलीस विभाग आणि वन विभागाच्या माध्यमातून केलं जात आहे. जी, निश्चितच ज्ञानेश्वर, खरं तर त्या ठिकाणी स्थानिकांनी देखील मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली आहे. पोलिसांकडून नेमकी कशा प्रकारची याची काळजी घेतली जाते ज्ञानेश्वर? अगदीच एकीकडे रेस्क्यू ऑपरेशन सुरू असताना नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली असल्यामुळे जे आहे ते या ठिकाणी बिबट्या चुकून जर बाहेर जर आला आणि हल्ला जर केला तर नागरिकांना त्याची दुखापत होऊ शकतं, काही हानी पोहोचू शकते. त्यामुळे एक विशेष खबरदारी पोलिसांकडनं वारंवार नागरिकांना सूचना करण्यात येत आहे की आपण बाजूला व्हा आणि या ज्या इमारतीमध्ये बिबट्या शिरल्या गेलेल्या त्या इमारतीच्या बाजूच्या घरांच्या छतावरती अनेक लोक या ठिकाणी थांबलेले होते. त्यांना आताच थोड्या वेळापूर्वी सर्व पोलीस विभागाच्या कर्मचाऱ्यांनी जे आहे ते बाजूला हटवलेलं आहे आणि या बाजूने बिबट्या जंप घेऊ शकतो. त्यामुळे चुकून जर जंप जर घेतला तर आपल्याला दुखापत किंवा हानी पोहोचू शकते, असं वारंवार पोलिसांकडून नागरिकांना सांगत या इमारतीच्या आसपास जेवढे लोक होते त्या सगळ्यांना बाजू सारण्याचा जे आहे ते प्रयत्न एकूणच जे आहे ते पोलिसांच्या माध्यमातून केला जातोय. आणि सध्याचे हे ताजे जे दृश्य लोकशाही दिवसच्या प्रेक्षकांना आपण दाखवत आहोत, यामध्ये जे आहे ते आता सध्या बिबट्याला रेस्क्यू करण्यात येत आल्याची माहिती जी आहे ते समोर जे आहे ते येते. त्यामुळे नक्कीच आता थोड्याच वेळामध्ये वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी जे आहे ते बिबट्याला घेऊन बाहेर येतील आणि बाजूला जे आहे ते अँब्युलन्स रेस्क्यू व्हॅन जी आहे ती उभी आणि व्हॅनमध्ये जे आहे ते पिंजरा देखील आणण्यात आले. या पिंजऱ्यामध्ये आता या बिबट्याला बंदिस्त करून या ठिकाणी जे आहे ते प्रशासनाकडून जे आहे ते नेलं जाणार आहे. त्यामुळे नक्कीच सकाळपासून जे आहे ते या ठिकाणी बिबट्या शिरल्याची बातमी पसरतात जे आहे ते संपूर्ण परिसरामध्ये भीतीचं वातावरण पसरलं गेलं होतं. मात्र या ठिकाणी वन विभागाचं आणि पोलीस विभागाचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी. अगदी या ठिकाणी जे आहे ते रेस्क्यू ऑपरेशन राबवून जे आहे ते अगदी कमी वेळामध्ये या ठिकाणी बिबट्याला जे आहे ते या ठिकाणी रेस्क्यू करण्यात यश मिळाल्याची माहिती समोर येते. त्यामुळे नक्कीच जे आहे ते आता नागरिकांना कुठेतरी सुटकेचा श्वास या रेस्क्यू ऑपरेशन नंतर मिळणार. मात्र कुठे ना कुठेतरी एकंदरीत जे आहे ते या ठिकाणी बिबट्या अचानक या इमारतीमध्ये शिरला गेल्यामध्ये परिसरात भीतीचं देखील वातावरण सकाळपासून जे आहे ते पाहायला मिळत होतं. जी, निश्चितच ज्ञानेश्वर, खरं तर जसं की आपण सांगितलं की हा बिबट्या जेरबंद झाल्यानंतर आता वन विभागाची नेमकी काय भूमिका असणार आहे, कारण का बिबट्यांसंदर्भात आता महत्त्वाचे निर्णय देखील घेण्यात आलेले आहेत. नसबंदीचे आदेश काढण्यात आलेले आहेत बिबट्यांसंदर्भात. अगदीच आपण पाहू शकतो की पिंजरा या ठिकाणी बाहेर काढण्यात आलेला आहे आणि पिंजऱ्याचा दरवाजा या ठिकाणी उघडण्यात आलेला आहे. त्यामुळे नक्कीच जे आहे ते आता अधिकारी आणि कर्मचारी या ठिकाणी बिबट्याला जे आहे ते खाली आणत आहेत. पूर्ण तयारी केली जात आहे. या ठिकाणी पिंजरा जी रेस्क्यू व्हॅन होती फॉरेस्ट विभागाची त्या व्हॅन मधून पिंजरा खाली जमिनीवर उतरवण्यात आलेला आहे आणि आता या ठिकाणी बघू शकतो की आपण हालचालीला जे आहे ते या रेस्क्यू ऑपरेशनला वेग आलेला आहे. त्यामुळे नक्कीच बिबट्या जे आहे ते आता रेस्क्यू करण्यामध्ये जे आहे ते वन विभाग आणि पोलीस विभागाला या ठिकाणी यश मिळालं असं म्हणावं लागेल. पाहू शकतो की मध्ये थेट पिंजरा जे आहे ते हा नेला जातो आहे आणि आतमधूनच बिबट्याला या पिंजऱ्यामध्ये टाकून आणलं जाऊ शकतं. आपण पाहू शकतो की सगळे अधिकारी आणि कर्मचारी थेट घराच्या आतमध्ये हा पिंजरा नेत आहेत. सध्याला दृश्यांमध्ये जर पाहाल तर अगदी सकाळपासूनच जे आहे ते या घरातील नागरिक जे आहे ते सगळे घाबरले होते आणि पाहाल तर आपण या पद्धतीने आपण पाहू शकतो की आता बिबट्याला जे आहे ते आणलं जात आहे आणि एकूणच या पिंजऱ्यामध्ये जे आहे ते बंद केलं जात आहे. आपण पाहू शकतो की या ठिकाणी वन विभागाचे आणि अधिकारी कर्मचारी सकाळपासूनच या रेस्क्यू ऑपरेशन मागे लागलेले होते. जवळपास 18 ते 20 जणांची टीम जी आहे ते या रेस्क्यू ऑपरेशन मध्ये जे आहे ते सकाळपासूनच कार्यरत होती. जवळपास 1 ते 1.5 तासाच्या मेहनतीनंतर या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन राबवून या ठिकाणी बिबट्याला जेरबंद करण्यामध्ये जे आहे ते आता यश जे आहे ते पोलीस विभागाला आणि वन विभागाला आलेला आपल्याला पाहायला मिळतोय. आणि या ठिकाणी पाहू शकतो की पिंजऱ्याचा हा दरवाजा उघडला गेलेला आहे आणि आता कोणत्याही क्षणी आतमध्ये बिबट्याला जे आहे ते टाकून या ठिकाणाहून जेरबंद करून जे आहे ते नेलं जाणार आहे. त्यामुळे नक्कीच जे आहे ते पोलीस विभागाचं आणि वन विभागाचं या ठिकाणी कौतुक करावं लागेल. त्यांनी मोठ्या मेहनतीने जे आहे ते सकाळपासून या पद्धतीने नेट टाकून आणि सर्व कर्मचारी सकाळपासून कामाला लागलेले होते आणि आता अखेर या बिबट्याला पकडण्यात जे आहे ते यश मिळालेलं असल्यामुळे कुठे ना कुठेतरी नागरिकांना एक सुटकेचा श्वास मिळाला असंच म्हणावं लागेल. कुटुंबातील अनेक लोक जर पाहाल तर या पद्धतीने या घरातील कुटुंबातील लोक या पद्धतीने घराच्या आतमध्ये सकाळपासून बंद असल्यासारखे आहेत. मात्र कुठे ना कुठेतरी बिबट्या आता पकडला गेला असल्यामुळे जे आहे ते या संपूर्ण कुटुंबियांना या इमारतीत राहणाऱ्या सगळ्या नागरिकांना देखील एक मोठा सुटकेचा श्वास मिळाला म्हणावं लागेल. या ठिकाणी दृश्यांमध्ये जर पाहाल तर हे कर्मचारी या पद्धतीने जे आहे ते आता पिंजरा उघडून थेट जे आहे ते या ठिकाणी आलेले आहे. त्यामुळे नक्कीच आता वरून बिबट्याला जे आहे ते खाली आणलं जात आहे आणि आता काही वेळातच बिबट्याला या ठिकाणी पिंजऱ्यामध्ये बंदिस्त करून जे आहे ते या ठिकाणी नेलं जाऊ शकतं. आणि नक्कीच आपण म्हटल्याप्रमाणे
बिबट्यांची नसबंदी करण्याचे आदेश दिले गेले होते. त्यामुळे नेमका हा बिबट्या नर आहे की मादा हे पाहिलं जाईल आणि त्यानंतर कदाचित प्रशासनाच्या वतीने जे काही आदेश दिले गेले त्या आदेशानुसार जे आहे ते नक्की त्याचं फॉलोअप केलं जाईल प्रशासनाच्या वतीने. मात्र सद्यस्थितीत जे आहे ते या ठिकाणी भांडेवाडी परिसरात सकाळपासून जी भीतीचं वातावरण जे पसरलेलं होतं, एकूणच बिबट्या शिरला गेला असल्यामुळे त्यामधून कुठं ना कुठेतरी आता या परिसरात एक मोठा दिलासा मिळताना पाहायला मिळतोय की या पद्धतीने मोठी नेट मोठ्या दोऱ्याच्या आतमध्ये वरी जे आहे ते सकाळी जे आहे ते अधिकारी कर्मचाऱ्यांनी नेलेल्या होत्या. कोणत्याही भागातून बिबट्या जे आहे ते जंप घेतला जाऊ शकतं, त्यामुळे त्याला बाहेर जाता कामा नये याची पुरेपूर काळजी सकाळपासून जे आहे ते अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी घेतलेली होती. आणि एकूणच जवळपास 1.5 ते 2 तासाच्या रेस्क्यू ऑपरेशन नंतर जे आहे ते आता बिबट्याला या ठिकाणी बंदिस्त करण्यामध्ये प्रशासनाला यश आलेलं आहे असं म्हणता येईल. आणि आता काही क्षणामध्ये जे आहे ते बिबट्याला खाली आणलं जाणार आहे. या ठिकाणी पिंजरा ओपन केला गेलेला आहे. हा दरवाजा पाहू शकतो, हा दरवाजा या पद्धतीने उघडला गेलेला आहे आणि आता लगेच जे आहे ते याच पिंजऱ्यामध्ये बिबट्याला जे आहे ते बंदिस्त करून बाहेर फॉरेस्ट विभागाची रेस्क्यू व्हॅन उभी आहे. त्या व्हॅनच्या माध्यमातून जे आहे ते या ठिकाणाहून जे आहे ते बिबट्याला नेलं जाणार आहे. नक्कीच आपण पाहाल तर सकाळपासूनच या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांनी जे आहे ते गर्दी केली होती एकूण हे दृश्य पाहण्यासाठी. आणि वारंवार पोलिसांकडनं नागरिकांना सुद्धा कोणती दुखापत कोणती हानी होऊ नये याची देखील पुरेपूर काळजी घेतली गेली. त्यामुळे नागरिकांना देखील वारंवार बाजूला हटवण्याचं काम या ठिकाणी केलं गेलं. तरी देखील दृश्यांमध्ये पाहाल तर काही नागरिक अजूनही काही छतावरनं हे सगळे दृश्य हा सगळा रेस्क्यू ऑपरेशन जे आहे ते प्रत्यक्ष पाहत आहेत. मात्र आता सध्याला जर पाहायला जर गेलं तर एकूण जे आहे ते रेस्क्यू ऑपरेशन प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी सक्सेसफुल झालं असंच म्हणावं लागेल. आणि आता काही क्षणामध्ये जे आहे ते या वरच्या दुसऱ्या माळ्यावरनं जे आहे ते बिबट्याला खाली आणलं जाणार आहे आणि याच पिंजऱ्यामध्ये जे आहे ते बिबट्याला जे आहे ते आता बंदिस्त करून जे आहे ते रेस्क्यू व्हॅनच्या माध्यमातून नेलं जाणार आहे. निश्चितच ज्ञानेश्वर, आता काही वेळातच खरं तर हा जो बिबट्या आहे तो या ठिकाणी जेरबंद करण्यात येईल. हा पिंजरा त्या ठिकाणी नेला गेलेला आहे. ज्ञानेश्वर, खरं तर आणखी एक असा सवाल उपस्थित होतोय की आता वन विभाग या पुढे आता काय भूमिका घेणार या बिबट्या संदर्भात, कारण काही बिबट्यांना खरं तर वनतारामध्ये पाठवण्याचं देखील खरं तर हे जे निर्णय होता तो घेण्यात आलेला आहे. तर या संदर्भात काही भूमिका असणार आहे का वन विभागाची? नक्कीच आपण नागपूरचा विचार जर केला तर नागपूर परिसरामध्ये ज्या पद्धतीने बिबट्यांना वावरण्यासाठी जो परिसर लागतो आणि शिकारीसाठी या सगळ्या सुविधा ज्या आहेत ते या ठिकाणी उपलब्ध आहेत. त्यामुळे अचानकपणे हा बिबट्या जे आहे ते नागरी वस्तीमध्ये जे आहे ते आला गेलेला आहे. त्यामुळे नक्कीच जे आहे ते तरी देखील या पद्धतीने नागपूरमध्ये थेट घरामध्ये हा बिबट्या शिरला गेलेला असल्याने प्रशासनाच्या वतीने त्याची खबरदारी पुरेपूर घेतली जाणारच आहे. नक्कीच अजूनही काही अशा पद्धतीने बिबटे जे आहेत ते जंगली भागातून नागरी वस्तीकडे आलेले आहेत का याचा देखील आता एकूणच तपास प्रशासनावतीने जे आहे ते केलं जाणार आहे. कारण की हा बिबट्या ज्या भागातून आला त्या भागातील सर्व सीसीटीव्ही फुटेज जे आहे ते सकाळपासून जे आहे ते प्रशासनाच्या वतीने एकूणच ट्रॅक करलेलं आहे. त्यामुळे कोणत्या मार्गाने हा बिबट्या आला आणि घरामध्ये कशा पद्धतीने शिरला ही एकूणच संपूर्ण चौकशी जी आहे ते आता वन विभागाच्या माध्यमातून जे आहे ते एकूणच केली जात आहे. मात्र सद्यस्थितीत सगळ्यात मोठा टास्क जो होता प्रशासनाकडे तो म्हणजे घरात शिरलेल्या बिबट्याला रेस्क्यू करणं. कारण की अगदी हा परिसर असेल आणि या घरातील सर्व नागरिक असतील अगदी भयभीत झालेले होते. कारण की सकाळच्या दरम्यान ज्या पद्धतीने जे आहे ते घरात आपल्या बिबट्या शिरल्याची माहिती मिळताच या ठिकाणी नागरिक अगदीच भीतीच्या वातावरणामध्ये दहशतीच्या वातावरणामध्ये या ठिकाणी होते. मात्र एकूणच या ठिकाणी प्रशासनाच्या अथक परिश्रमानंतर जे आहे ते आता बिबट्याला जे आहे ते रेस्क्यू करण्यामध्ये जे आहे ते अगदी यश मिळालेलं आहे. त्यामुळे नक्कीच प्रशासनाचे जे काही निर्देश असतील त्या निर्देशाचं पालन करून नक्कीच हा बिबट्या रेस्क्यू केल्यानंतर जेरबंद केल्यानंतर जे आहे ते त्या पद्धतीने कारवाई केली जाण्याची शक्यता आहे. आणि सद्यस्थिती जर आपण पाहाल तर या पद्धतीने आता पिंजरा या ठिकाणी जे आहे ते अगदी घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर ज्या ठिकाणी आणण्यात आले दुसऱ्या माळ्यावरनं जशा बिबट्या खाली उतरेल त्याच पद्धतीने बिबट्याला थेट या पिंजऱ्यामध्ये जे आहे ते जेरबंद करून जे आहे ते वन विभागाच्या रेस्क्यू व्हॅनच्या माध्यमातून या ठिकाणाहून नेलं जाणार आहे. अगदी 18 ते 20 वन विभागाचे आणि पोलीस विभागाचे कर्मचारी अधिकारी थेट जवळपास 1 ते 1.5 तासापासून रेस्क्यू ऑपरेशन मध्ये जे आहे ते मेहनत घेत आहे. आणि अगदीच 2 इंजेक्शन जे आहे ते या ठिकाणी बिबट्याला देण्यात आल्याची प्राथमिक माहिती जी आहे ती सध्याला येते आहे. आणि त्यानंतर कुठेतरी आता बिबट्याला जाळीमध्ये अडकवून जे आहे ते या ठिकाणी खाली आणलं जाणार आहे. त्यानंतर या पिंजऱ्यामध्ये बंदिस्त करून जे आहे ते बिबट्याला या ठिकाणून नेलं जाणार असल्याची माहिती जी आहे ते सध्याला समोर येते आहे. निश्चितच ज्ञानेश्वर, जसं की आपण पाहिलं की भर वस्तीत खरं तर हा बिबट्या शिरलेला आहे. आता पुढे प्रशासनाकडून
प्रशासनाकडून नेमकी कशा प्रकारे काळजी घेण्यात येईल अशा घटना परत घडायला नको, कारण का अप्रत्यक्षपणे नागरिकांचा जीव यात धोक्यात येतोय। अगदीच आपण पाहायला गेलं तर नागपूरमध्ये एक अंदाजे जवळपास 8 ते 10 वर्षापूर्वी बेसा परिसरामध्ये याच पद्धतीने जे आहे ते शिरकाव झालेला होता। मात्र त्यानंतर ही घटना घडलेली आहे, त्यामुळे अतिशय दुर्मिळ घटना नागपूरमध्ये अशा पद्धतीने जे आहे ते घडत असतात। त्यामुळे मात्र अचानक आता नाशिक नंतर थेट नागपूरमध्ये सुद्धा बिबट्याचा शिरकाव झालेला असल्याने त्या दृष्टीने आता वन विभाग सतर्क राहील आणि एकूणच त्या पद्धतीने काय आपल्याला सुधारणा करता येईल, काय खबरदारी बाळगता येईल, त्या पद्धतीने नक्कीच पावले जे आहे ते वन विभागाच्या माध्यमातून या ठिकाणी उचलले जाणार आहे। आणि सर्वात आधी मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे ज्या परिसरातून हा बिबट्या आलेला आहे त्या परिसरातील सगळे सीसीटीव्ही फुटेज जे आहे ते आता ट्रॅक केले जाणार आहे। त्यामुळे नेमका बिबट्या कुठून आला आणि त्यानंतर जे आहे ते याच्यासोबत अजूनही काही असतील तर त्याचा देखील शोध जे आहे ते आता हा रेस्क्यू ऑपरेशन संपल्यानंतर जे आहे ते वन विभागाच्या माध्यमातून केला जाणार आहे। कारण की अचानकपणे मानवी वस्तीमध्ये आलेला हा बिबट्या, त्यामुळे नागरिकांमध्ये या परिसरामध्ये कुठेतरी भीतीचं वातावरण जे आहे ते निर्माण झालेलं होतं। त्यामुळे नक्कीच एक प्रशासनासाठी सकाळपासून प्राधान्य जे होतं त्यांना द्यायचं ते म्हणजे सध्या घरामध्ये शिरलेला जो बिबट्या आहे त्याला रेस्क्यू कसा करायचा, त्याला आता रेस्क्यू करण्यामध्ये सध्याला यश आलेलं आहे। त्यामुळे नक्कीच हा रेस्क्यू ऑपरेशन संपल्यानंतर अजूनही काही इतर भागाची तपासणी पाहणी केली जाणार आहे। जर अशा पद्धतीने जर कुठे काही शक्यता असेल काही शिरकाव होण्याची तर नक्कीच त्या पद्धतीने कारवाई या ठिकाणी जे आहे ते प्रशासनाच्या वतीने वन विभागाच्या वतीने जे आहे ते केली जाण्याची शक्यता जी आहे ते नाकारता येत नाही। वेळापासून किती तासापासून हे बिबट्याचं जेरबंद ऑपरेशन सुरू आहे त्या ठिकाणी? जवळपास 1.5 ते पावणे 2 तास होत आलेले आहे हा रेस्क्यू ऑपरेशन या ठिकाणी सुरू झालेलं आहे। जशा पद्धतीने पोलिसांना आणि वन विभागाला माहिती मिळाली त्या पद्धतीने तातडीने प्रशासन या ठिकाणी एकूणच दाखल झाले आणि त्यानंतर जे आहे ते सर्व जवळपास 18 ते 20 अधिकारी कर्मचारी जे आहेत ते अगदी या रेस्क्यू ऑपरेशन मध्ये लागले। सुरुवातीला बिबट्या नेमका घरामध्ये कुठे कशा पद्धतीने लपलेला आहे एकूणच पाहण्यासाठी सुरुवातीला ड्रोनच्या माध्यमातून जे आहे ते बिबट्याला या ठिकाणी ट्रॅक करण्याचा प्रयत्न केला गेला। मात्र ज्या भागामध्ये बिबट्या लपल्या गेलेल्या आहे त्या भागामध्ये ड्रोन जाऊ शकत नसल्यामुळे जे आहे ते थेट काही अधिकारी आणि कर्मचारी आतमध्ये अगदी अंधार असल्यामुळे हातामध्ये टार्च घेऊन आतमध्ये शिरल्याची माहिती आहे। आणि त्यानंतर जे आहे ते बिबट्याला अगदी शांत करण्याचा प्रयत्न सुरुवातीला संपूर्ण या अधिकाऱ्यांकडनं केला गेला, कारण की परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांचा जमाव आणि गर्दी जमल्यामुळे जे आहे ते कुठेतरी बिबट्या घाबरला गेला होता। त्यामुळे घाबरल्याच्या भीतीपोटी बिबट्या जंप देखील घेऊ शकतो याची देखील पुरेपूर खबरदारी या ठिकाणी रेस्क्यू करणाऱ्या टीमकडनं घेण्यात आली। त्यानंतर कुठेतरी आता एकूणच जे आहे ते जवळपास 1.5 ते 2 तासानंतर जे आहे ते हा रेस्क्यू ऑपरेशन जे आहे ते यशस्वी करण्यामध्ये या ठिकाणी प्रशासनाला यश आलेलं आहे। निश्चितच ज्ञानेश्वर, धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर आढावाबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।